जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्याचा उपद्रव काही थांबत नाही। जुन्नर तालुक्यामध्ये 500च्या वर बिबटे असावेत असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय। वन विभागाचे आकडे कदाचित कमी जास्त असतील, परंतु तालुक्यामध्ये असं कुठलं गाव नाही का तिथं बिबट्या नाही। आता आपण ज्या ठिकाणी आहोत म्हणजे पिंपरी पेंढार किंवा पिंपळवंडी तोतरबेट हा हॉटस्पॉट आहे बिबट्याचा। इथे 2 महिलांचा बिबट्याने बळी घेतला, काळवाडीमध्ये एका मुलाचा बळी घेतला, त्याच्यानंतर पिंपळवंडीला एका महिलेला बिबट्याने उसामध्ये फरफटत नेलं होतं। काल म्हणजे आज वार आहे शुक्रवार, गुरुवारी 10:30 वाजता याच मागच्या बाजूला बिबट्या 10:30 वाजता भर दिवसा सकाळी रस्त्याने अगदी व्यवस्थित बांधाच्या कडेने डुलत गेला। पूर्वी वन विभाग सांगायचं की सूर्यास्तानंतर बाहेर पडू नका, अंधार पडल्यावर बाहेर पडू नका, काठी घेऊन फिरा, असं काही राहिलेलं नाही। आता बिबट्या कधीही बाहेर येऊ लागलेला आहे। बिबट्याची दहशत काही थांबत नाही। ज्या ठिकाणी काल दिवसा बिबट्या पाहिला तिथं आता पिंजरा लावण्याचं काम चालू आहे। आपल्यासोबत स्थानिक काही शेतकरी आहेत। दादा, मगाशी तुम्ही असं म्हणाले की इथं बिबट्या एक पिल्लू गेलं, काय नेमकं पाहिलं? आम्ही जाताना तिथं म्हणजे असं इकडनं काय पाहिलं? आम्ही तिथे जाताना म्हणजे इथे एंट्री केली आम्ही। अच्छा, हा, एंट्री केल्यानंतर ते अचानक उसातून बाहेर आल्यावरती आम्ही घाबरलो। अर्ध्या तास होऊन गेला त्या गोष्टीला, म्हणजे मी घाबरलो, मग बाहेर आलो, मी साईडला निघून गेलो। एक होतं का 2 होते? एकच होता, छोटा होता असा एवढा। तुम्ही घाबरले? हो। इथं परिसरामध्ये किती बिबटे असतील? काय सांगता नाही, त्याचा अंदाज नाही, कारण लय ठिकाणी मी बघितलेत, 8-10 दरम्यान बघितलेत। पिंपरी पेंढार पिंपळवंडी परिसरामध्ये बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे। वन विभाग पकडलेल्या बिबट्यांचं काय करतंय हे आता सगळ्यांना माहीत झालेलं आहे। बिबट्यांची संख्या रोखण्यासाठी वन विभागाने उपाययोजना करणं गरजेचं आहे, पण दुर्दैवाने तसं होत नाही। आता हे आपल्यासोबत जे सहकारी आहेत, मागच्या काही महिन्यांपूर्वी यांच्या बाजूला एक दुर्दैवी घटना घडली। बाजरीचं राखण करत असतानाची एक महिला बिबट्याने ओढून नेली। शेतकऱ्यांचा आक्रोश झाला, लोकांची आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांची वादावादी झाली। एका महिला कर्मचाऱ्याला धक्काबुक्की केली म्हणून वन खात्याने गुन्हा नोंदवला। तत्कालीन आमदार अतुल बेनके म्हणाले, काळजी करू नका, तुमच्यावर केस होणार नाही। आता निवडून आलेले आमदार शरद सोनवणे म्हणाले, काळजी करू नका, तुमच्यावर केस होणार नाही। गुन्हा दाखल झालेला आहे। आजही ही लोक घाबरतातच। शेवटी काय होईल? मागे एकदा शेतकऱ्यांचं आंदोलन चालू होतं, त्यावेळेसही शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल झालेत, लोक खेटा घालतात कोर्टामध्ये। तुम्ही काय सांगाल, परिसरामध्ये किती बिबटे आहेत? वाणी साहेब, इथं माझ्या अंदाजे आता कमीत कमी 10 ते 12 बिबटे फिरतातच। केवळ संध्याकाळीच फिरतात असं नाही, दिवसा सुद्धा कुत्र्यांसारखे फिरतात एनी टाइम। सकाळची घटना जो बिबट्या बांधाच्या कडेने गेला ती वस्तुस्थिती काय नेमकी? ती मला असं वाटतं ती मादी नीटकेच व्यालेली आहे। एक 4-5 दिवस ती काही बाहेर म्हणजे अन्नासाठी आहे ना शोधामध्ये ती सकाळी आमच्या मामाच्या मुलं तिथं राहिलेत, त्यांची ती शेळी कुत्रे ती त्यांच्या दिशेने त्यांनी ते हुसकवण्याचा सुद्धा भरपूर त्यांना प्रयत्न केला, पण तरी सुद्धा ती मागं यायला तयार नव्हती। सर्वसाधारण मला वाटतं 20 मिनिटं असं त्यांच्या शेजारी ग्रामस्थांनी यांचा तो चालला होता संघर्ष, परंतु शेवटी मग ती लोकांनी जास्त आरडाओरडा केल्यानंतर ती पुन्हा आपल्या जागेवरती गेली। त्याच्यानंतर साळुंके साहेब अर्ध्या तासामध्ये स्पॉटवरती हजर होऊन त्यांनी पिंजरा लावला, पण पिंजरे लावणे काय उपयोग नाहीत। जे बिबटे आतमध्ये जाऊन येतात ते काय अजून पुन्हा आतमध्ये जायला हे होत नाही। इथे परिसरामध्ये किती पिंजरे बिबटे असतील? बिबटे इथं कमीत कमी 10च्या पुढे आहेत। 10च्या पुढे? 10च्या पुढे 100 मळ्यामध्ये फक्त? ह्या मळ्यामध्ये तोतरबेट, फुलसुंदर वस्ती, खोकले मळा, सुतारबाई आणि बोरटिका आमच्या याच्यामध्ये एवढ्या भागात 100% याच्या पुढे आहेत। तर मागे तुमच्यावर जी केस झाली होती त्याचे काय अपडेट आहेत? म्हणजे केस काढून घेतली का चालूच आहे का काय? आम्हाला त्याबाबत अजून काही म्हणजे असं नाहीच, काही माहितीच नाही, फक्त चालू आहे। दादा बोलले केस आपण मागं घेतोय, आमदार साहेब अतुल शेठ बोलले होते मागं, त्याच्यावरती अजून असं डिसिजन पेंडिंग आहे थोडक्यात, बाकी काहीच नाही। तालुक्यातल्या बिबट्यांची संख्या कमी होण्याचं नाव घेत नाही। आजही शेतकऱ्यांना बिबट्यापासून प्रचंड त्रास होतोय। तालुक्यातील शेतकरी वर्ग, सामान्य माणसं जी शेतामध्ये काम करतायत हे दहशतीखाली आहेत। वन विभाग बिबट्या कुठे दिसला की पिंजरा लावतं, बिबट्या पिंजऱ्यामध्ये जेरबंद झाला की माणिक डोहला नेऊन सोडला असं सांगतं, पुन्हा बिबट्या येतो, पिंजरा लावला जातो, पकडलेले बिबटे पुन्हा पिंजऱ्यामध्ये येत नाही।
लोकांमध्ये दहशत मोठ्या प्रमाणात आहे. शासनाने या संदर्भामध्ये गांभीर्याने जर उपाययोजना केली नाही, पुन्हा एखादी जर दुर्घटना घडली तर जनतेचा आक्रोश भविष्यकाळामध्ये निर्माण होऊ शकतो. केंद्र सरकार, राज्य सरकार यांनी गांभीर्याने उपाययोजना करणं गरजेचं आहे. सुरेश वाणी, हा बोला. सर्वसामान्य महिलांमध्ये जास्त घबराट झालेली आहे. खरं सांगायचं म्हणजे लोक बाहेर पडायला मागत नाही. महिलांना तर काम केलं, शेतात गेल्याशिवाय काम केल्याशिवाय तर पर्याय नाही. जनावरांचं खाद्य काढायचं असेल किंवा काही महिलांना रोजानंही जावं लागतं. ह्या अशा गोष्टीमध्ये सध्या लोक म्हणजे घाबरतातच, घराच्या बाहेर काय मागत नाही. अशा वेळी सर्वसामान्य लोकांनी काय करत, वन विभाग सांगते तुम्ही घराच्या बाहेर पडायचं. मग अशा लोकांचं रोजगाराचं काय करायचं, त्यांनी कसं काय जगायचं? एक बरोबर आहे. तुम्ही फक्त- शाळेची मुलं, महिला मंडळी किंवा शेतकरी माणसांनी शेतात जायचं कधी? आता जर बिबट्या सकाळी 10 वाजता दर्शन देत असेल, आता घड्याळामध्ये वाजले 3, एक 15-20 मिनिटापूर्वी इथे बिबटे दिसला. काय म्हणा, वाणीचं भाषण करणं सोपं आहे, परंतु वस्तुस्थिती ज्याला माहिती म्हणजे ज्याला खरोखर रोजगार ज्यांना गरज आहे अशा लोकांनी काय करायचं ही वस्तुस्थिती. आता भाषण करणार म्हणजे हा टोला कोणाला? कोणी लोकप्रतिनिधींना. कोणी सगळे लोकप्रतिनिधी, सर्वसामान्य जनतेसाठी काय करणार तुम्ही? आउटपुट पाहिजे. आउटपुट पाहिजे. तुम्ही बिबटे धरायचे, पकडायचे, सांगायचे इथं पकडला तिथं पकडला, पण त्याच्यामध्ये काय होतंय? सर्वसामान्य माणसांनी काय करायचं? आणि कवर लोकांना स्वप्न दाखवायचे, आज हे करणार उद्या ते करणार. सोपं नाही एवढं. जे आपण काय म्हणतो, ज्याला ज्याच्या वेळेत ते त्यालाच कळत असते. हे नाही, लोक टीव्ही पाहतात, बातम्या पाहतात वगैरे, तसं नाही. परंतु सर्वसामान्य आज ग्रामीण भागातल्या महिला, लहान मुलं घराच्या बाहेर खेळणं सुद्धा मुलांचं कमी झालेलं आहे. आणि मुलं तरी कशी काय घराच्या बाहेर सोडायची मला सांगा ना. काय काय करणार आपण याच्यामध्ये? तर हे शासनाने गंभीर दखल घेतली पाहिजे. वनमंत्री असो, मुख्यमंत्री असो, आमची पहिल्यापासून हीच मागणी का नुसतं तुम्ही तात्पुरती मलमपट्टी करू नका. ही कामाला कायमस्वरूपी याच्यातून सुटका झाली पाहिजे. निश्चित शासनाने तात्पुरती मलमपट्टी करण्याच्या ऐवजी कायमस्वरूपी उपाययोजना करणं अपेक्षित आहे. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, पिंपळवंडी.